विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी लेसन 15 साऊंड पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1मध्ये या पद्धतीने आपण कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, त्याचबरोबर साऊंड वेव्ज, त्यानंतर मीडियम इज नेसेसरी फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड, त्यानंतर या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी, डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी हे पाहिलेलं आहे. आता पुढं साऊंड अँड म्युझिक म्हणजेच ध्वनी आणि संगीत. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह चेंज्ड, डिफरंट साऊंड इज प्रोड्युस्ड. आपण मागच्या पार्टमध्ये फ्रिक्वेन्सीची व्याख्या बघितली. तर काय डेफिनेशन आहे? नंबर ऑफ सायकल्स दॅट प्रोड्युस्ड इन एअर ऑर मीडियम पर सेकंद इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. तर ही फ्रिक्वेन्सी जर आपण काय केली, चेंज केली, इफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह चेंज्ड, डिफरंट साऊंड इज प्रोड्युस्ड. आवाजसुद्धा बदलतो किंवा वेगळा ध्वनी, वेगळा स्वर निर्माण होतो. इन स्ट्रिंग बेस्ड इन्स्ट्रुमेंट्स, आता तंतुवाद्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये तार असते अशी जी साधनं आहेत किंवा अशी जी संगीतवाद्ये आहेत, तंतुवाद्ये, फ्रिक्वेन्सी चेंज्ड बाय चेंजिंग टेन्शन ऑफ स्प्रिंग. तिथं फ्रिक्वेन्सी कशी चेंज केली जाते त्या वाद्यामध्ये? तर त्या तारेवरचं टेन्शन, ताण, तो काय केला, तो बदलला जातो, तो कमी जास्त केला जातो आणि आवाज वेगळा निर्माण केला जातो किंवा स्वर बदलले जातात. इन इन्स्ट्रुमेंट्स लाईक फ्ल्यूट, आणि फ्ल्यूट म्हणजे बासरी, या बासरीसारख्या उपकरणामध्ये फ्रिक्वेन्सी चेंज्ड बाय ओपनिंग अँड क्लोजिंग होल्स ऑन इट. बासरीच्या पुढं जी छिद्र असतात त्या छिद्र ओपनिंग अँड क्लोजिंग, बंद चालू करून काय केलं जातं, फ्रिक्वेन्सी चेंज केली जाते आणि त्याचबरोबर वेगळा ध्वनी निर्माण केला जातो. इथं आपल्याला काही ध्वनींचे काय दिलेले आहेत, फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. संगीतामधले 7 स्वर, सा, रे, ग, म, प, ध, नी. तर याची फ्रिक्वेन्सी बघा, साची आहे 256 हर्ट्स, रेची 280 हर्ट्स, गची 312 हर्ट्स, मची 346 हर्ट्स, पची 384 हर्ट्स, धची 426 हर्ट्स आणि नीची 480 हर्ट्स. या पद्धतीनं सारे ग म प ध नी पर्यंत ही फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढत जात आहे. यानंतर पुढचं आहे साऊंड प्रोडक्शन बाय ह्युमन. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती. इथं मानवाच्या किंवा माणसाच्या लॅरेक्स म्हणजेच व्हॉइस बॉक्स, घशामध्ये असणारं स्वरयंत्र, त्याची इथं आपल्याला आकृती किंवा चित्र दिलेलं आहे, त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, इन ह्युमन साऊंड प्रोड्यूस इन लॅरेक्स व्हॉइस बॉक्स. माणसामध्ये व्हॉइस बॉक्समध्ये किंवा लॅरेक्समध्ये, स्वरयंत्रामध्ये काय होतं, ध्वनी निर्माण होत असतो. लॅरेक्स हॅव 2 व्होकल कॉर्ड्स. यामध्ये 2 व्होकल कॉर्ड्स असतात. इथं बघा व्होकल कॉर्ड्स. व्होकल कॉर्ड्सला मराठीमध्ये आपण स्वरतंतू असं म्हणतो. 2 स्वरतंतू असतात. व्हेन लंग्ज फोर्स एअर थ्रू व्होकल कॉर्ड्स, जेव्हा लंग्ज म्हणजे आपलं फुफ्फुसे या व्होकल कॉर्ड्सवर, स्वरतंतूवर काय करतात, हवा जोरानं फेकतात. दे व्हायब्रेट्स, ते स्वरतंतू व्हायब्रेट होतात. अँड प्रोड्यूस साऊंड, आणि त्या व्हायब्रेशनमधून, कंपनामधून आवाजाची निर्मिती होते. व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट होऊन आवाज निर्माण होतो. डिफरंट टेन्शन ऑन मसल्स अटॅच्ड टू व्होकल कॉर्ड्स प्रोड्युसेस डिफरंट साऊंड. आता या व्होकल कॉर्ड्सला मसल्स म्हणजे स्नायू अटॅच असतात, त्यांच्यामधल्या डिफरंट टेन्शन, वेगवेगळ्या ताणामुळं वेगवेगळे आवाज निर्माण होतात. व्होकल कॉर्ड्स लेंथ इज, आता या व्होकल कॉर्डची लांबी बघा, 20 सेंटीमीटर इन मेल, पुरुषांमध्ये 20 सेंटीमीटर असते. 15 सेंटीमीटर इन फिमेल, स्त्रियांमध्ये 15 सेंटीमीटर असते. इवन स्मॉलर इन चिल्ड्रेन, आणि मुलांमध्ये ती, लहान मुलांच्यामध्ये ती त्यापेक्षाही कमी असते. देअरफॉर, म्हणूनच म्हणजे यांची लांबी वेगळी असल्यामुळं व्हॉइस इज डिफरंट इन मेल, फिमेल अँड चिल्ड्रेन. मुलांच्यामध्ये, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये आवाजाचा फरक हा या व्होकल कॉर्ड लेंथमुळंच असतो. यानंतर
साऊंड जनरेशन बाय लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकरमध्ये कशा पद्धतीनं साऊंड निर्माण होतो, इथं लाऊडस्पीकरचं आपल्याला चित्र दिलेलं आहे. यामधले महत्त्वाचे 3 भाग आहेत. पहिला आहे परमनंट मॅग्नेट, हा दाखवला तो परमनंट मॅग्नेट. त्यानंतर इथं त्याच्या भोवती गुंडाळलेली काय आहे, कॉईल, आणि त्याला जोडलेला हा स्क्रीन. हे 3 महत्त्वाचे भाग आहेत, परमनंट मॅग्नेट, कॉईल आणि स्क्रीन. बघा, इट कन्सिस्ट ऑफ अ परमनंट मॅग्नेट, एक कायमचुंबक असतो यामध्ये. अ कॉईल इज वाऊंड अराउंड इट, त्याच्या भोवती एक कॉईल, तारेचं कुंतल गुंडाळलेलं असतं. अँड अटॅच्ड कोनिकल स्क्रीन, आणि त्याला कोनिकल स्क्रीन जोडलेली असते. इफ करंट फ्लोज थ्रू कॉईल, जेव्हा बटन चालू केलं जातं या कॉईलमधून काय होतो, करंट पास होतो. इट व्हायब्रेट्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, इथं मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे व्हायब्रेशन निर्माण होतात, ती कॉईल व्हायब्रेट होते. कॉजेस बॅक अँड फोर्थ मुवमेंट ऑफ कोनिकल स्क्रीन, कुंतलाच्या व्हायब्रेशनमुळे या कोनिकल स्क्रीन जी जोडलेली आहे, जो पडदा जोडलेला आहे, त्याची पुढं मागं हालचाल होते, म्हणजे त्याचं व्हायब्रेशन होतं. इट प्रोड्युसेस साऊंड, आणि त्या व्हायब्रेशनमधून साऊंडची निर्मिती होते. इफ साऊंड लेवल इज अराउंड 100 dB डेसिबल, जर आवाजाची लेवल, या लाऊडस्पीकरमधून मोठ्या प्रमाणावर आवाज निर्मिती केली जाते, आणि ही आवाजाची जर पातळी 100 dB 100 डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त झाली, साऊंड कॅन बी हार्मफुल टू अस, तो आवाज आपल्यासाठी हार्मफुल असू शकतो. म्हणून आपण काय केलं, लाऊडस्पीकरचा वापर करताना जपून केला पाहिजे. इथं आपला हा लेसन 15वा पाठ साऊंड संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्यायचे आहेत आणि पुस्तकाचं वारंवार वाचन करायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.